तर आज आहे मकर संक्रांत आणि माझ्या घरी सकाळला करत आहे खिचडी आणि वालाच्या शेंगाची भाजी आणि पोळी. कारण की आमच्याकडे असं संक्रांतीला करत असतात. तर सकाळचा स्वयंपाक झाला माझा आणि संध्याकाळला आम्ही अशा बाया माझ्या घरी छान आल्या आहे. ह्या आमच्या मैत्रिणी आहे, माझ्या जाऊच्या माझ्या. तर खरंच खूप मजा आली आणि सर्वजण असे छान आम्हाला असे पकडत होते उखाणे घ्यासाठी, की उखाणे घ्या, उखाणे घ्या. आणि खरंच खूप मजा आली. तर हे बघा आता मी आले आहे. तर हे बघा ह्या ताईने पण मला पकडलं आहे आणि खरं स्वभाव खूप छान आहे ह्या ताईचा. मला वाटते आम्ही दुसऱ्या वेळ किंवा तिसऱ्या वेळ वगैरेच भेटलो, पण खरंच खूप छान स्वभाव आहे. ह्या तिघी जावा आहे आणि असं वाटत नाही की आमची आत्ताच काही वर्षापूर्वी अशी ओळख झाली आहे. आणि असं वाटते की खूप जुनं संबंध आहे आमचं. अशा प्रकारे खूप हसी मजाक झाली आणि असा नाश्ता झाला त्यांचा आमच्या घरी. असे फोटो क्लिक केले, पिक्चर आणि व्हिडिओ काढले आणि खरंच खूप छान आहे ह्या ताई. आम्हाला खूप मजा आली आहे. ह्यानंतर परत आलेल्या आहे. ह्या पण माझ्या फ्रेंड्स आहे आणि खरंच खूप छान वाटते अशी आपल्या घरी. तर मराठी परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज झाली आहे संक्रांत आणि खरंच खूप मजा आली. खूप मजा आली कारण की सर्वच बाया वगैरे एकमेकांच्या घरी वगैरे बोलवणं खरंच खूप छान वाटतात. तर सर्व बाया संक्रांतीची वाट पाहत असते कारण की ह्याच बहाण्याने एकमेकांच्या घरी जायला मिळतात. खरंच खूप मन प्रसन्न वाटते की एकमेकांच्या याने जवळ येतात बाया. मनामध्ये किती काही असो ना कोणाबद्दल, पण एक हळदी-कुंकू असं असते की त्याला आपल्या जवळ आणलं जाते. आपल्या बिलकुल आमने-सामने आणलं जाते त्यांना, की किती काही मनमुटाव असेल तर आपलं एक हळदी-कुंकू आणि एक जो तिळगुळाचा मान असतो ना, तर खरंच ते तिळगुळ खाऊन आपण अ, कोणाला देऊन तर मनातली कणवटपणा काही असेल तर खरंच निघून जाते आणि आपण परत एक अजून जोडतो, अजून मिळतो आणि आपल्या मनातला सर्व कडवाहटपणा खतम करतो. तर आमची अशी संक्रांत झाली आहे. मस्त बाया आल्या, मस्त फोटो काढल्या वगैरे, एकमेकाच्या घरी नाश्ता वगैरे खाऊन-खाऊन तर पूर्ण पोट भरून गेलेलं आहे. खरंच खूप मजा आली आणि खूप छान वाटते ही संक्रांत. असं वाटते की आपण एकमेकांच्या घरी जाऊन संक्रांतीलाच असं तर नेहमी तर काही जाणं होत नाही. पण आता मधामध्ये काही दिवस गॅप आली आहे आमच्याकडे. कोणी करतात, कोणी नाही करतात तर माहीत नाही आता काय होईल तर. तर अजून रथसप्तमीला आहेच अजून आमच्याकडे. सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला आणि मराठी राहते आणि खूप छान वाटतात. आपण एकमेकांना मान देतो, एकमेकांना सन्मान देतो. आपण एकमेकांच्या घरी जातो, किती काही मनामध्ये कडूपण असेल तर त्यांच्या घरी जाऊन आपण तोंड गोड करूनच येतो. आणि अशा प्रकारे तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. तर सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट आणि शुभरात्री. तर आपण पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर.